पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती शिरूरच्या शिक्षण विभागामार्फत शिरूर येथील थिटे कॉलेज कॅम्पसमध्ये 50वे तालुकास्तरीय 2 दिवसीय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते। त्याचे उद्घाटन नवोदित शास्त्रज्ञ कुमारी अंकिता नगरकर तसेच छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र बापूसाहेब थिटे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले। 2 दिवस चाललेल्या या प्रदर्शनात तालुक्यातील अनेक शाळांनी उत्स्फूर्त सहभाग घेत बक्षिसे मिळवली। नवोदित शास्त्रज्ञ घडवण्यासाठी अशा विज्ञान प्रदर्शनांचा खूप मोठा वाटा असल्याने यात तंत्रज्ञानावर आधारित खेळणी या विषयावरील अनेक विज्ञान खेळणी विद्यार्थी व त्यांच्या सर्वच मार्गदर्शक शिक्षकांनी स्वतः बनवल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहताना दिसत होता। बक्षीस वितरण सिटी बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य व शास्त्रज्ञ डॉक्टर के.सी. मोहिते यांच्या हस्ते झाले। यावेळी शिरूर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी अनिल बाबर, शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष तुकाराम बेनके, सचिव मारुती कदम, तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष संभाजी ठुबे, सचिव दादाभाऊ घावटे, तालुका गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष कल्याण कडेकर, सचिव अविनाश दौंडकर, विजयमाला स्कूलच्या प्राचार्या मारिया साठे तसेच शिक्षक, विद्यार्थी व अन्य पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते। यावेळी आयोजकांशी थेट संवाद साधत त्यांच्याकडून अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय। आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात। पुणे जिल्हा परिषद पुणे पंचायत समिती शिरूर शिक्षण विभाग आणि शिरूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, गणित विज्ञान अध्यापक संघ व विजयमाला विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल तालुका शिरूर जिल्हा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या गेले 2 दिवस 50वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2022-23 या ठिकाणी आयोजित करण्यात आलं। यामध्ये मुख्य विषय तंत्रज्ञान आणि खेळणी असा आयोजित करण्यात आलेला होता। यामध्ये 86 विविध विषयांवरती अत्यंत उत्साहपूर्वक विद्यार्थ्यांनी 6वी ते 8वी आणि 9वी ते 12वी या 2 गटांमध्ये विद्यार्थ्यांनी अत्यंत विविध प्रकारचे प्रकल्प या ठिकाणी प्रदर्शन त्यांनी मांडलेलं होतं आणि या विद्यार्थ्यांमधला उत्साह अत्यंत प्रचंड असा पाहायला मिळाला आणि मला खात्री आहे की अशा प्रकारची प्रदर्शनं विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढावी यासाठी ही घेतली जातात आणि त्याचा निश्चितच खूप चांगला फायदा पुढच्या दृष्टीने होऊ शकतो। आज आपण पाहतो आहे की जगभरामध्ये अनेक युरोपियन देश असतील, अमेरिकन देश असतील, जपान असेल, या ठिकाणी अनेक नोबेल लॉरेट्स आपल्याला पाहायला मिळतात, परंतु आपल्याकडं मात्र फार दिसत नाहीत। सी.व्ही. रामन यांच्यानंतर आपल्याला मूलभूत विज्ञानामध्ये भारतीय असे आपल्याला शास्त्रज्ञ त्यांना नोबेल पारितोषिक आपल्याला मिळालेलं दिसत नाही आणि त्यामुळं या शालेय जीवनापासूनच खरं तर विज्ञान तंत्रज्ञान यामध्ये संशोधन याला अधिक मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन देण्याची गरज आहे आणि मला वाटतं त्याचाच एक भाग म्हणून हे तालुकास्तरीय प्रदर्शन निश्चित मला वाटतं त्याचा पुढच्या काळामध्ये या विद्यार्थ्यांना उपयोग चांगला होऊ शकेल। या निमित्ताने मी सर्व त्यांचे पदाधिकारी जे आहेत त्यामध्ये प्राध्यापक प्राचार्य बेनके सर आहेत, प्राचार्य कदम सर आहेत, याचबरोबर या महाविद्यालयाच्या या शाळेच्या प्राचार्या या ठिकाणी मारिया साठे मॅडम आणि सर्व त्यांचे पदाधिकारी विशेषतः प्राचार्य संभाजी ठुबे आहेत, दादाभाऊ घावटे आहेत, अविनाश दौंडकर आहेत, ही सर्व मंडळी यांनी अत्यंत कष्ट घेऊन प्रचंड उत्साहाने हे अनेक वर्षापासून खरं तरी काम करत आहेत। मी या निमित्ताने चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय यांच्या वतीनं मी प्राचार्य म्हणून मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या पुढील काळामध्ये निश्चितच महाविद्यालयसुद्धा यामध्ये कुठल्या प्रकारे रोल करू शकेल, तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय प्रदर्शनामध्ये महाविद्यालय आणि शाळा यांना एकत्रित आपल्याला कुठल्या पद्धतीनं काम करता येईल हे निश्चित मला वाटतं पुढच्या टप्प्यात आपल्याला पाहता येईल। मी पुन्हा एकदा या सर्वांना, या विद्यार्थ्यांना विशेषतः ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक जे विजयी झाले त्या सर्वांचे या ठिकाणी मी अभिनंदन करतो। ज्यांना कदाचित पारितोषिके मिळाली नसतील त्यांनीसुद्धा डिस्करेज न होता पुढील वर्षामध्ये पुन्हा नवीन जोमानं आणि नवीन पुन्हा कल्पना घेऊन त्यांनी पुन्हा प्रयोग मांडावेत आणि विशेषतः या शिक्षकांचं कौतुक या ठिकाणी मी करतो। सर्व शाळांमधले मुख्याध्यापक प्राचार्य त्यांनी अत्यंत उत्साहाने सर्व विद्यार्थी या ठिकाणी पाठवले, त्यांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो। धन्यवाद। तर काय सांगाल आज काय कोणी कोणी या ठिकाणी मदत केली, तुम्हाला सहकार्य लावलं?
खऱ्या अर्थानं 50वे शिरूर तालुका गणित विज्ञान जे प्रदर्शन झालं त्या प्रदर्शनामध्ये अतिशय उत्साह वातावरणामध्ये आज समारोप पार पडलेला आहे. हे प्रदर्शन चांगल्या प्रकारे व्हावं यासाठी आमच्या शिरूर तालुका मतदार संघाचे सचिव मारुती कदम सर असतील, कार्याध्यक्ष रामदास थिटे सर असतील, उपाध्यक्ष तुकाराम शिरसाट सर असतील, बाळासाहेब चव्हाण सर असतील, रामनाथ इतापे सर असतील, सहसचिव आशीर्वाद सोरे सर असतील, या सर्वांनी चांगल्या प्रकारचे परिश्रम घेतल्यामुळे आम्हाला हे विज्ञान प्रदर्शन चांगल्या प्रकारे या ठिकाणी घेण्यासाठी मदत झालेली आहे. मी संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या या ठिकाणी चांगल्या प्रकारचं त्यांना खूप खूप धन्यवाद देईल. त्याचप्रमाणे गणित विज्ञान अध्यापक संघ असेल, त्याच्या अध्यक्ष संभाजीराव ठुबे सर असतील, रेखा सर असतील, कवटे सर असतील, या सर्वांनीच आणि विशेषतः करून या विजयमाला इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य साठे मॅडम, शहा सर आणि सर्वच स्टाफने अतिशय चांगल्या प्रकारचं आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं. त्यांनी सर्वांनी मदत केल्यामुळे हे प्रदर्शन आम्ही चांगल्या प्रकारे घेऊ शकलो. याचा आनंद निश्चितच आम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांना आहे असे याप्रमाणे सांगू शकतो. खऱ्या अर्थानं गटशिक्षण अधिकारी अनिल बाबर सरांनी हे आम्हाला चांगल्या प्रकारे नियोजन करून दिलं आणि बाबर सर उद्घाटनाला या प्रसंगी हजर होते आणि प्रस्तावित त्यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी हे प्रदर्शन निश्चितच चांगल्या प्रकारचं विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल अशा प्रकारे त्यांनी या प्रस्ताव सांगितलं. मी पुन्हा एकदा सर्व पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक असं अभिनंदन करतो, त्यांचा आभार व्यक्त करतो. नमस्कार, मी मारुती कदम, शिरूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ सचिव. गेले 2 दिवसापासून म्हणजे दिनांक 12 आणि 13 या दिवशी शिरूर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन विजयमाला इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर या ठिकाणी झालं. खरं तर ह्या आयोजनामध्ये अत्यंत चुरशीने विज्ञान प्रकल्प मांडले गेले. जवळजवळ 100 प्रकल्प या प्रदर्शनामध्ये मांडले गेले. त्यातनं माध्यमिक गट असेल, प्राथमिक गट असेल, शिक्षक, प्राथमिक शिक्षक आणि माध्यमिक शिक्षक, त्याचबरोबर प्रयोगशाळा परिचय माध्यमिक अशा गटामध्ये त्या ठिकाणी परीक्षण झालं गेलं. प्रत्येक गटातून 3 क्रमांक जिल्ह्यासाठी काढण्यात आलेले आहे. त्यांचा बक्षीस वितरण समारंभ आज झालेला आहे. दरम्यानच्या काळामध्ये 2020-21मध्ये ऑनलाईन पद्धतीने विज्ञान प्रदर्शन झालं होतं आणि त्याचंही बक्षीस वितरण समारंभ आज करण्यात आलेला आहे. एकंदरीत विद्यार्थ्यांच्यामध्ये फार मोठा उत्साह आम्हाला दिसून आलेला आहे आणि भविष्यातले शास्त्रज्ञ आम्हाला या विद्यार्थ्यांच्यामध्ये पाहायला मिळत आहे. एकंदरीत हे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आम्हाला सर्वांना मनस्वी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झालेलं आढळून आलेलं आहे. त्यानंतर या विज्ञान प्रदर्शनामध्ये विविध पद्धतीचे शाळेतून शिरूर तालुक्यातून आलेले अनेक विद्यार्थ्यांनी याचा पाहण्याचा लाभ घेतलेला आहे. मी संभाजी ठुबे, अध्यक्ष शिरूर तालुका विज्ञान अध्यापक संघ. विज्ञान आणि तंत्रज्ञान भारत सरकार, राज्य विज्ञान संस्था रविनगर नागपूर आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला वाव देण्यासाठी शासन वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत असतं आणि या योजनांचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला पाहिजे आणि आपली जी संशोधन वृत्ती आहे तिची जोपासना केली पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, ज्या समस्या आहेत त्याची उकल करण्याच्या दृष्टीनं जागरूक असलं पाहिजे आणि अशी जी ठिकाणं विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध होतात त्या ठिकाणी आपली जी संशोधन वृत्ती आहे ती वाढीस लावली पाहिजे. धन्यवाद.